नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय.एच. वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा, पेपर 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये प्रकरण 3 मधीलच म्हणजे खाजगी बँक व्यवसाय मधील भारतीय खाजगी बँका, त्यामध्ये जुन्या खाजगी आणि नव्या खाजगी बँका याविषयी सविस्तर चर्चा केली. आज आपण विदेशी बँकांवर चर्चा करणार आहोत. विदेशी बँका, आता या ठिकाणी विदेशी बँकांबाबत अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आता ह्या विदेशी बँका म्हणजे काय थोडक्यात? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँकांचे मुख्यालय भारताबाहेर आहे तसेच त्यांच्या भारतातील शाखांवर संबंधित देशाचे नियंत्रण असते, अशा बँकांना विदेशी किंवा परकीय बँका असे म्हणतात. ज्या बँकांचे मुख्यालय भारताबाहेर आहे तसेच त्यांच्या भारतातील शाखांवर संबंधित देशाचे नियंत्रण असते, अशा बँकांना विदेशी किंवा परकीय बँका असे म्हणतात. विदेशी बँकेच्या शाखा प्रामुख्याने मोठ्या शहरांच्या ठिकाणी तसेच बंदरांच्या ठिकाणी असतात. आयात निर्यात व्यापाऱ्यांना विदेशी चलनाच्या स्वरूपात कर्ज पुरवठा करणे आणि विदेशी चलनाची अदलाबदल करणे असे प्रमुख कार्य या बँका करत असतात. तसेच व्यापारी बँका करत असलेली इतर सर्व प्रकारचे कामे देखील या विदेशी बँका करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने मार्च 2020 अखेर भारतात एकूण 46 विदेशी बँक व्यवसाय करत आहेत. 19व्या शतकात ब्रिटिश वसाहतीमधील नोकरदार व ब्रिटिश सैन्याला आधुनिक बँकिंग सेवा, चलन विनिमय आणि मायदेशी पैसे पाठविण्याच्या गरजेतून भारतात विदेशी बँकांनी प्रवेश केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीत व्यापाऱ्यांनी बँकविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला बँका, एजन्सी हाऊसेस आणि प्रेसिडेन्सी बँका यांची स्थापना केली. परंतु नंतरच्या काळात बहुतेक एजन्सी हाऊसेस अपयशी ठरले आणि बंद देखील पडले. तर 3 मोठ्या प्रेसिडेन्सी बँका आधी इम्पेरियल बँका व नंतर भारतीय स्टेट बँकेत रूपांतरित झाल्या. ब्रिटिशांच्या मालकीच्या व ब्रिटिशांकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यपूर्वीच्या बँका भारतात विदेशी बँकाच होत्या. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या भारतीय बँक क्षेत्रामध्ये मौलाचा वाटा त्या ठिकाणी मानला जातो. या कायद्यान्वये सन 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर इम्पेरियल बँकेचे भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आणि पुढील काळात म्हणजे 1969 व 1980 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण या घटनांचे विदेशी बँकांवर फारसा परिणाम झालेला नाही. त्यांनी बदलत्या परिस्थितीचा पुरेपूर उपयोग करून सर्वोत्कृष्ट सेवा, नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक पद्धती यांच्या जोरावर भारतीय बाजारात जम बसविला आणि आपले स्थान टिकवून ठेवले. विद्यार्थी मित्रांनो, ह्या विदेशी बँका सन 1991 मध्ये नरसिंह समितीच्या शिफारसीमुळे नवीन विदेशी व खाजगी क्षेत्रातील बँकांना परवाना देण्याच्या निर्णयामुळे बँक क्षेत्रात नवीन युगाला सुरुवात झाली. सन 2005 मध्ये रिझर्व्ह बँकेने परदेशी बँकांच्या भारतातील विकासासाठी आराखडा प्रसिद्ध केला. त्यानुसार भारतातील बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि स्थिरता वाढविण्यासाठी देशांतर्गत खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे राष्ट्रीयकरण करणे आणि विदेशी बँकांची हळूवार वाढ करण्यावर भर देणे असे 2 दृष्टिकोन स्वीकारण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, सन 2008 मध्ये जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात देखील भारतीय बँका उत्कृष्ट कामगिरी करत होत्या. त्यामुळे विदेशी बँकांना भारतातील बँकिंग पर्यावरण अधिक आशादायक वाटू लागले.
त्यामुळेच आव्हानात्मक राजकीय स्थिती, तीव्र स्पर्धा, वित्तीय सेवाविषयक नियमात बदल असताना हे देखील विदेशी बँका सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करताना आपल्याला दिसून येतात. अशा ह्या विदेशी बँका या ठिकाणी या बँकांच्या ठेवी, कर्जे, भांडवल, पर्याप्तता आणि थकीत कर्ज यांच्यातील संदर्भात महत्त्वाची माहिती आपण जर लक्षात घेतली तर खऱ्या अर्थाने यांनी आज जोमाने त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतात. आपण असं म्हणतो की बँक व्यवसाय नियमन दुरुस्ती आणि संकीर्ण तरतुदी विधेयक 2003 नावाने ओळखलं जाणारे या दुरुस्तीमध्ये रिझर्व्ह बँकेला आपल्या नियंत्रण व्यवस्थेत लवचिकता आणणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे भांडवल, पर्याप्तता धोरण निश्चित करणे, कर्जविषयक निकष निर्धारित करणे, 100 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्यास लेखापरीक्षकांची नेमणूक सक्तीची करणे इत्यादी तरतुदी देखील लागू आहेत. त्याचप्रमाणे या दुरुस्तीने 5% दलालाला देण्याची मुभाही या बँकांना राहणार आहे. म्हणजेच आपण विचार करा, ज्याप्रमाणे ह्या विदेशी बँकांचे कामकाज लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील महत्त्वपूर्ण अटी घालून केलं तरी ह्या बँका आजही सुरळीतपणे त्या ठिकाणी सुरू असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर भारताच्या विदेश व्यापाराला वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीने या बँकांची मदत होत असते. त्याचप्रकारे त्या देशाचा भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारास उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने ह्या विदेशी बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. तसेच व्यापारी बँकांची सर्व कार्य म्हणजेच ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, धनादेशांच्या सहाय्याने पैसे काढण्याची व पाठवण्याची सोय करणे इत्यादी सर्व सेवा व कार्य ह्या विदेशी बँका करताना आपल्याला दिसून येतात. त्याचप्रकारे विदेशी बँका जागतिक स्तरावर काम करणाऱ्या असल्याने जागतिक स्पर्धेशी त्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अनेकविध दर्जेदार सेवा या विदेशी बँका ग्राहकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड असतील, डेबिट कार्ड्स असतील, नेट बँकिंग असेल, टेली बँकिंग असेल, कोर बँकिंग असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये देखील या बँका अतिशय महत्त्वपूर्ण काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. विविध प्रकारच्या सेवा देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. हे देखील आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. एकंदरीत विचार जर केला तर या ठिकाणी अशा ह्या विदेशी बँका त्यांचं कामकाज, त्यांचं कार्य, त्यांचं नियंत्रण अतिशय व्यवस्थितरित्या आजच्या स्थितीमध्ये सुरू असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे देखील महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तक्ता क्रमांक 3.4 मध्ये भारतातील विदेशी बँका 1 एप्रिल 2020 रोजी पासून जर बघितल्या तर खऱ्या अर्थाने या बँकांचे नाव, त्याचप्रकारे त्यांचे मुख्यालय, त्यांच्या शाखा, तसेच ATMची संख्या हे देखील आपल्याला तक्त्यांमध्ये दाखवलेले आहेत. आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने जवळजवळ एकूण 300 विदेशी बँकांच्या शाखा ह्या भारतात सुरू आहे. ढोबळमाने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण पाहूया की या बँका कोणत्या आहेत. AB बँक लिमिटेड, मुख्यालय बांगलादेश, शाखा 1. अबू धाबी कमर्शियल बँक, मुख्यालय UAE, शाखा 2. अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशन, अमेरिका 1. ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप लिमिटेड, ऑस्ट्रेलिया 3. बँक ऑफ अमेरिका नॅशनल असोसिएशन, अमेरिका 4. बँक ऑफ बहारीन आणि कुवेत, बहारीन 4. बँक ऑफ सिलोन, श्रीलंका, शाखा 1. बँक ऑफ नोवास्किशिया, कॅनडा, शाखा 3. बार्कलेज बँक, मुख्यालय इंग्लंड, शाखा 6. BNP परिबास, मुख्यालय फ्रान्स, शाखा 8. तसेच सिटी बँक NA, मुख्यालय अमेरिका, शाखा 35, ATM संख्या 531. सहकारी रुबो बँक,
UAE, मुख्यालय नेदरलँड्स, शाखा 1. क्रेडिट ॲग्रिकॉल कॉर्पोरेट अँड इन्व्हेस्टमेंट बँक, फ्रान्स 5. क्रेउच स्विस एजी, स्वित्झर्लंड 1. CTBC बँक कंपनी लिमिटेड, तैवान 2. DBS बँक इंडिया लिमिटेड, सिंगापूर, शाखा 25, ATM संख्या 43. डॉश बँक AG, मुख्यालय जर्मनी, शाखा 17, ATM संख्या 32. दोहा बँक कतार 3. एमिरेट्स NDB बँक UAE 1. फर्स्ट अबू धाबी बँक UAE 1. फर्स्टराइट बँक लिमिटेड, दक्षिण आफ्रिका 1. हाँगकाँग अँड शांघाय बँक कॉर्पोरेशन लिमिटेड, हाँगकाँग 1. इंडस्ट्रियल अँड कॉमर्स बँक ऑफ चीन 1. औद्योगिक बँक ऑफ कोरिया, दक्षिण कोरिया 1. JP मॉर्गन चेस बँक नॅशनल असोसिएशन अमेरिका 4. JSCVTC बँक रशिया 1. KEB हाना बँक बेल्जियम 1. कोक मिन बँक दक्षिण कोरिया 1. क्रुंग थाई बँक पब्लिक कंपनी लिमिटेड, थायलंड 1. मशरफ बँक PSC UAE 1. मुझुहो बँक लिमिटेड, जपान 5. MUFG बँक लिमिटेड, जपान 5. नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक ऑस्ट्रेलिया 1. नेटवेस्ट मार्कटेस्ट PLC इंग्लंड 1. त्यानंतर PT बँक मेबॅक इंडोनेशिया, TBK इंडोनेशिया 1. कतार नॅशनल बँक कतार 1. स्पेअर बँक रशिया 1. SBM बँक लिमिटेड बँक कॅनडा 4. शिन्हन बँक दक्षिण कोरिया 6. सोइशिएट जनरल फ्रान्स 4. सोनाली बँक बांगलादेश 2. स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंग्लंड, शाखा 100, ATM 220. सुमितोटो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, जपान 2. युनायटेड ओव्हरसीज बँक लिमिटेड, सिंगापूर 1. वेस्टपक बँकिंग कॉर्पोरेशन ऑस्ट्रेलिया 1. उरी बँक दक्षिण कोरिया 3. विद्यार्थी मित्रांनो, अशा जवळजवळ 46 ह्या विदेशी बँका त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्या शाखा ज्या आहेत त्या एकूण 300 शाखा आहेत आणि ATMची संख्या जी आहे ती एकूण 914 इतकी त्या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा देखील घटक आहे विदेशी बँकांचा. यावर आपण आज त्या ठिकाणी चर्चा केली. आपण पुढील भागामध्ये आर्थिक विकासातील खाजगी बँक व्यवसायाची भूमिका अभ्यासणार आहोत. या विदेशी बँकांविषयी कुणाला काही शंका असतील त्यांनी जरूर विचारावे. आपल्या शंकांचे निरासन केले जाईल, यात शंका नाही. आपला सहभाग हा कायम असाच राहील अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.